एक दिवस राजे गडावरती आले आणि गडांचा दरवाजा पाहिला आणि राजांच्या डोळ्यात आनंद असू आले. वा हिरोजी वा, काय भक्कम हा गड उभारला तू. मग राजांना प्रश्न पडला त्यांना काय बक्षीस म्हणून द्यावं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला हे राजधानीचे स्थळ म्हणून निवडण्याचे कारण म्हणजे त्याची उत्तुंग उंची आणि नैसर्गिक संरक्षण व्यवस्था आणि रायगड किल्ल्याचा आकार विस्तीर्ण असल्याने राजधानीस आवश्यक अशा सर्व वास्तूंची निर्मिती या ठिकाणी करता येणे शक्य होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला राजधानीचे स्वरूप देण्यामध्ये आले. काही तज्ञांची मत आहेत औरंगजेबाचा सरदार इतिगत खान ज्याचं टोपण होतं जुल्फिकार खान त्याने ते सिंहासन सोडलेले. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी या पूर्णपणे दरबारामध्ये सरासरी 3000 लोक होते. आपल्या घरी एखादा कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला लाईटचं माईकचं नियोजन करावं लागतं. मग त्या काळात या दरबारामध्ये लाईट माईक सिस्टीम काहीच नव्हती. शिवाजी महाराज येथून बोलले तर त्या गेटच्या चारीकोपऱ्यात आवाज यायचा, गेटच्या चारीकोपऱ्यात लोक बोलली राजांपर्यंतच आवाज पोहोचवायचा. याला स्थापत्यशास्त्र किंवा इको पॉइंट म्हटलं गेले. आज दरबार ओपन आहे. ओपन असताना सुद्धा या गेटच्या चारी कोपऱ्यात अशी टिचकी वाजवली ना, टिचकी वाजवली ना, कागद जरी पाडला तर येथे आवाज येतो. पण त्याला असं गोंधळ चालत नाही, एकदम शांत वातावरण लागतं. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला या सोहळ्यासाठी महाराज देवदेवतांना कधी विसरले नाहीत. महाराज जगदीश्वरात आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर राजे या नगारखान्यातून आतमध्ये प्रवेश करतात. ही भरलेली 3000 लोक आहेत. हे महाराजांना अशी कॅप काढून मुजरा करतात आणि मुजरा केल्यानंतर आपल्या राजांची एक नजर या 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनाकडे आणि एक नजर भरलेल्या या दरबारामध्ये. कारण तुम्ही एक कल्पना करा, आपल्या राजाने ज्या वीरांवरती ज्या मावळ्यांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यातलं एकही मावळा एकही सरदार महाराजांना सदरेवती कोटीकून उपत दिसत नव्हता. पण मग कोण होते? मग महाराजांच्या 7 राण्या होत्या, मंत्रिमंडळ, काही विधवा सऱ्या, त्यांची मुलं होती. पण महाराजांना जिबा भावाची लोक ते उपज दिसत नव्हती. मग महाराज प्रत्येक पायरी चढताना आऊसाहेबांना काय म्हटले की हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो आमचा तानाजी मालुसरे, की आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असा म्हणणार माझा ताना, आणि दुसरी पायरी चढतो हा माझा बाजीप्रभू देशपांडे. महाराज लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. तिसरी पायरी चढतो हा माझा प्रतापराव गुजर. अशा असंख्य वीर मावळ्यांची महाराज नावं घेत सिंहासनाच्या बाजूला गेले. 78 वर्षाच्या जिजामात्यांना काय वाटलं, आज शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणार बाळ शिवबा आज 32 मन सोन्याच्या सुवर्ण आरूढ आहे. त्या जिजामातेच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू वाहू लागले. काशीच्या गागा भट्टांच्या हस्ते महाराजांना 7 नद्यांचा अभिषेक करण्यात आला. अनेक गोष्टींना ललकार झाले. तुम्ही मागून जय बोला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी हर हर. तुमच्याच मागच्या बाजूला गेट ऑफ इंडिया सारखा उंच जो गेट दिसतो हा नगारखाना. मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिलेला असेल तर यालाच बघून मुंबईचा गेट ऑफ इंडिया सारखा आहे. इथे ढोल ताशे नगारे वाजले का गडाचा दरवाजा बंद करायचा म्हणून याला नगारखाना म्हटलं गेलेलं आहे. आणि जो हिरकणीचा जो सत्कार केला ना तो याच नगारखान्यामध्ये केला हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते. कल्पना करा, मध्ये दरबारातले पाण्याची टाकी आहे. पण तुम्ही एक कल्पना करा, राजांचा दरबारामध्ये एक साईडले ते दगड दिसतो बघा, हा दगड असा का ठेवला? कारण याच दगडावरती रायगडाचं भूमिपूजन झालेलं आहे म्हणून हा कडक किंवा दगड असाच ठेवण्यात आलेला आहे. कल्पना करा. आता आपण होळीच्या मार्गावर पुढे जाऊया. 1630 शिवनेरीवर महाराजांचा जन्म झाला आणि उगवणाऱ्या महाराष्ट्राचा हा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. अखेरचा श्वास आपल्या राजाने तिथे सोडला 3 एप्रिल 1680 ला. वार होता शनिवार, दिवस होता हनुमान जयंती. अखेरचा श्वास 12च्या परीला महाराजांनी इथे सोडला आणि अग्नी इथून पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर समोर बघा ते मंदिर पाहताय का, जगदीश्वराचं राजे शंकराचे भक्त होते. मंदिरासमोर जहे चितेला अग्नी दिलं. मंदिराच्या बाजूला बघा व्हाईट घुमट पाहताय का, गोल घुमट, ती राजांची समाधी आहे. राजांच्या समाधा शोध लावला. रायगडावरती पहिली व्यक्ती येणारी महात्मा ज्योतिबा फुले आणि पहिली शिवजयंती पुण्यामध्ये त्यांनी साजरी केली. राजे गेल्यानंतर संभाजी राजांचं वास्तव्य इथे 9 वर्ष. राजे गेल्यानंतर संभाजी राजांचं वास्तव्य इथे 9 वर्ष होतं. पण संभाजी राजांचा इतिहास हा लिहिला गेला नाही बघा, की जगायचं कसं हे राजांकडनं शिकावं, मरायचं कसं
त्या संभाजी राजांकडनं शिकावं. 50 वर्षामध्ये महाराजांनी स्वराज्य उभं केलं. आता पाहायचं म्हटलं तर आपले वयाचे 20 वर्ष बालपणामध्ये निघून जातात. शिल्लक राहिलेली 30 वर्ष स्वतःचं घर स्वतःला बांधता येत नाही, स्वतःचं घर स्वतःला उभं करता येत नाही. ज्या राजाने वयाच्या 50 वर्षामध्ये स्वराज्य उभं केलं, 350 महाराष्ट्रामधले 365 किल्ले जिंकले. स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा देखील रायगडावरती संपन्न झाला. शेवटचा श्वास देखील महाराजांनी रायगडावरती सोडला. राजे गेल्यानंतर संभाजी राजांचं वास्तव्य इथे 9 वर्ष होतं. पण संभाजी राजांचा इतिहास हा लिहिला गेला नाही की जीवनात आल्यानंतर जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी राजांकडनं शिकावं आणि मरायचं कसं त्या संभाजी राजांकडनं शिकावं. त्या औरंगजेबाची बेगम म्हणाली होती, इस कापर शिवाने एक संभा को जन्म दिया. असा संभाजी माझ्या घरामध्ये पैदा झाला असता तर मी जगावर राज्य केलं असतं. मेरे चारे बेटे बेकार निकले, नालायक निकले. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. स्वयंपाक घर महाराजांचं इथे होतं. दगडाच्या चिन्ह लाकडी लावलेले कॉलम होते. स्वयंपाक घराला स्वयंपाक घरामधलं उत्तर इथे बऱ्याच ठिकाणी येणार तुम्ही. दूध विकण्यासाठी रायगडावरती आल्या होत्या. हिरा गवळणे गडावरती दूध घेऊन वरती आली होती. पण हिराला दूध विकता विकता उशीर झाला. नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद झाले. म्हणून ती हिरा जो किल्ल्याचा मेन गेट आहे महादरवाजा, तिथे गेली. दरवाजा बंद झाला होता आणि तिथे पहारेकरी होते चांगोजी काटकर. ते किल्ल्याचे ठेकेदार होते. त्यांना ती विनंती करायला लागली, दरवाजा उघडा, माझं बाल पायदेशी रडत आहे. पण चांगोजी काटकर म्हणाले की बाई, आम्ही दरवाजा उघडणार नाही, तू महाराजांची परवानगी घेऊन ये. हिराला वाटलं एवढ्या मोठ्या राजाकडे कशी जाणार. संपूर्ण रायगड फिरली, त्याला कुठेही प्रवेश करता आला नाही. शेवटी त्या टेकडीवरती गेली तिथून ते जेव्हा राजांना बातमी समजली, महाराजांना आनंद झाला. राजाने तिला 3.5 बक्षीस दिली. तिची खणा नारळाने ओटी भरली. नंतर महाराज हिराला म्हणाले, हिरा तू त्यावेळी उतरताना रात्रीची उतरून. हिरा म्हणाली, मला उतरताना त्यावेळी माझं पायथ्याला बाल रडताना दिसत होतं. आता डोंगर दिसते, दरी दिसते, भीती वाटते, आता उतरता येणार. महाराजांच्या लक्षात आलं की खरोखर तिथून एक बाई गेली, तिथून शत्रू सहज वरती येऊ शकतो. म्हणून तिथे 20 फुटाचा डोंगर कट करून टाकला. एक भिंत बांधली, म्हणजे बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला हिरावून. हे समोरचे 2 टावर आहेत, हे सप्तमनोर आहेत. 7 मजली उंच राण्यांना हवेशीर बसण्यासाठी. दुसरे कारण होतं की खालून शत्रू येत असला तर डोक्यात ते हिल्ली बुरुज होतं. रायगडाची पुढची बाजू आहे. तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी असे बुरुज बांधले. तिकडे एक बुरुज यायला बाल्कनी सज्ज गॅलरी म्हणतात, कारण आता आपण महाराजांचा राजवाडा पाहतोय. राजवाड्याची गॅलरी. या जमिनीच्या आतमध्ये एक छोटी रूम आहे 10 बाय 10 ची. पण आतमध्ये जायचं असेल तर टॉर्च पाहिजे, अंधार खूप आहे, रूम पाहता येत नाहीये. तुमच्या रूमला खलबत खाणं म्हणतात. महाराजांच्या महत्वाच्या गोष्टी आहेत या कानाचे त्या कानाला ऐकायला जाता कामाने सिक्रेट रूम आतमध्ये आणि खलबत खाण्याचे गुप्त प्रमुख होते. त्यांचं नाव होतं स्वराज्याचा किस्सा झाला. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारे पहिले व्यक्ती म्हणजे बहिर्जी नाही. पण जर का आपण या खिडकीतून खाली पाहिलं तर एक तलाव दिसतो. खाली जे तलाव आहे या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. या रायगडावरती अशा 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. या गडावरती 2 वर्ष पाऊस पडला नाही, पाणी टंचाई निर्माण होत नाही. त्याला गंगासागर का म्हणतात. महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. राज्याभिषेकासाठी काशीवरून गाजा भट्ट आले होते. त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. पण राज्याभिषेक करून जे काही अर्ध पाणी राहिलं या तलावामध्ये सोडून दिलं, मग त्याला गंगासागर असं म्हणतात. याच्यावरती कविता आहे, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 सप्त समुद्रांचे पाणी, जल ही झाले तीर्थांची घरं, नाव त्याचे गंगासागर.
समोर टेकडी दिसते का तुम्हाला, त्याच्यावरती बघा भगवे झेंडे लावले, काही लोक उभे आहेत. त्या टेकडीचं नाव आहे टकमक टोक. नाव ऐकून असेल टकमक टोक. उंची आहे 2250 फूट. जरी कोणी गुन्हा चोरी लबाडी केली तर त्या टकमक टोकावरून त्याचं खाली पडलं. कनेक्ट नाही. पण असं म्हणतात की सहजासहजी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टकमक टोकावरून कडेलोट झाले नव्हते आणि संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नव्हतं. संभाजी महाराजांच्या काळामध्ये टकमक टोकावरून कडेलोट झाले होते. हे समोरचं जिथे आता आपण आहोत ते महाराजांच्या राणीसाहेब यांचा हा महल आहे. अशा 6 महल आहेत इथे. तर तुम्ही पाहू शकता असे ह्या प्रकारे सेम ह्या प्रकारे सगळे महल आहेत. परत इकडे वॉशरूम वगैरे त्या साईडला जुन्या कालीन वॉशरूम कसे होते जा पाहूया. बांधकाम तुम्ही पाहू शकता कसं आहे ते. आमच्या काकी चक्क झाल्या, काय सांगू तुम्हाला. या इकडं. हे बघा, हे पहिल्या प्रकारचे बाथरूम. रायगड किल्ल्यावर असंख्य वास्तू आहेत. त्यापैकी एक वास्तू म्हणजे किल्ल्यावरील बाजारपेठ. रायगडावरील ही बाजारपेठ नगरखान्याच्या उत्तरेस असून दोन्ही बाजूला दुकाने व मध्ये एक प्रशस्त मार्ग अशी एक बाजारपेठीची रचना आहे. रायगडाच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य म्हणजे या दुकानाच्या ओट्याची उंची अशी ठेवली गेली होती की प्रसंगी येथे घोड्यावर बसूनही खरेदी करता येत होती. राजांनी ही आपली रायरी 14 मे 1656 मध्ये ताब्यात घेतली. नुसती ताब्यात घेतली नाही तर येथे काहीतरी वास्तू बांधायची आहेत, येथे राजधानी बनवायची आहे. मग या ठिकाणी राजाने बांधकाम खात्याच्या प्रमुखांना आमंत्रण केलं. त्यांचं नाव होतं हिरोजी इंदोलकर. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. येथे सांगितलं, येथे हिरोजींना बोलावलं. या ठिकाणी आपणला बाल्य किल्ला आणि जगदीश्वराचं मंदिर आणि गडाला दरवाजा याच्या व्यतिरिक्त हिरोजी आपणला येथे काहीही खर्च नाही करायचा आहे. हे महाराजांचे शब्द ऐकून हिरोजीने आपले काम चालू केले. काम चालू केले असताना एक 5-6 वर्षे झाली. बाल्य किल्ला बांधून झाला. महाराजांनी दिलेले मोहरा कमी पडल्या व हिरोजींनी गावात कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपली गावाकडची जमीन जुमला सोनं नाणं सर्व काय होतं ते विकून टाकलं आणि आपलं सर्व कुटुंब घेऊन रायरीच्या आश्रयाला येऊन राहिले. पण स्वराज्याचा गड हिरोजीने बांधून दिला. हिरोजींना असा गड बांधला की आपल्या राजांनी पुन्हा या गडाला खर्च नाही केला पाहिजे. एक दिवस राजे गडावरती आले आणि गडांचा दरवाजा पाहिला आणि राजांच्या डोळ्यात आनंद असू आले. वा हिरोजी वा, काय भक्कम हा गड उभारला तू. मग राजांना प्रश्न पडला त्यांना काय बक्षीस म्हणून द्यावं. मग राजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी बोला, आपल्याला आपल्या कलेचं काय बक्षीस हवं आहे. सांगा हिरोजी सांगा. सोनं नाणं चांदी हत्ती घोडदळ पायदळ वतनदारी कुठली काही पाहिजे का हे सांगा हिरोजी. हिरोजीने सांगितलं, नाही राज, काय नको राज, मी एवढा किल्ला बांधला राज, पण मला एक दगड बसवायचा राहिला राज, तो म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर.